अजिबात कडू न लागणारं कारलं तुम्हाला तयार करायचं आहे का? मग या पद्धतीनं नक्की तयार करून पहा. तर 1/2 किलो प्रमाणात ही हिरवीगार कारली मी घेतलेली आहेत. मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. तर मी इथं छोट्या आकारामध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामुळे उभ्या आकारामध्ये कट केलेली आहेत. तुमच्याकडे जर मोठी कारली असतील तर 2 आकारामध्ये तुम्ही ही कट करून घ्या. मसाला तयार करण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, कारळ्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, हळद, 1 चमचाभर गरम मसाला, कारल्याच्या कवळ्या बिया पण मी इथे घेतलेल्या आहेत, खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं थोडंसं वाटण करून घेतलं. त्याच्यानंतर 1 चमचाभर तेल घालायचं आणि हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. आता हा मसाला आहे ना, तो मी भरल्या वांग्यासाठी सुद्धा हा यूज करू शकता. तर कारली सगळी आपण भरून तयार केलेली आहेत. आता परतण्यासाठी मी इथं कुकरमध्ये ही भाजी तयार करते. तर मी इथे 2 चमचे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मस्त ही कारली 2 मिनिटं चांगली परतून घेतली. थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण काढल्यानंतर अर्धा कप मी इथं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही इथं थोडंसं वाढवून घ्या. कुकरच्या अंदाजाप्रमाणे शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मस्त भरली कारली आपली तयार आहे.